नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता चाललोय आंबे काढायला. बघूया रोहित आम्हाला कुठं घेऊन जातोय. आता रोहित चाललाय पुढं, बघू कुठं रानात घेऊन चाललाय. आंब्याच्या स्पॉटवर पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो कुठं आंबे आहेत ते. सगळं पूर्ण जंगल, म्हणजे सगळं गाव बघेल आणि सगळं गाव काढून घेऊन जाईल. काढू दे, आपण पण दुसऱ्याचेच काढायला आलोय. तुम्ही बघाल काय तर आंबा बोलाल. आपण तरी कुठं स्वतःचे आंबे काढायला आलोय. स्वतःचे राहिलेच नाहीत म्हणून दुसऱ्याचे चोरायला आलेले. तुम्हाला लोकेशन तर सांगणार नाही मी कुठलाही. बघू आता कुठले भेटतात, कुठं भेटतात. तिथं बाई वाढायला लागली कोणतरी. बघूया आता भेटते का आम्हाला. लोक बोलतात रात्रीची वरटते, अजून तरी आम्हाला दिसली नाही. एवढे दिवस गावाला आहे. मारायला जंगलात कोण येते एवढ्या रात्री वाढायला? कुणाला आवाज आलाय काय माहित नाही अजून. आंब्याला पिशवी तर मोठी आणली. बघूया आता भेटतात काय, किती भेटतात नाही काय दाखवीन तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण. जंगली सफरचंद बघा. काय काय माहित नाही कसली फळं पडली आहेत. पिशवी गोणी घेऊन आलेली आहे. गोणीतले म्हटलं 4 गोणी तरी भेटली, भरपूर झाली. भाऊ तर बोललाय आहेत आंबे. बघू आता. नाहीत का? हा एक आंबा ह्याच्यावर काहीच नाही आता. आहेत पण तिला वर आहेत. एवढा आम्हाला चढायला काही ताकद नाही आमच्याकडे. 2 मिनटं थांब, यांना लोकेशन दाखवतो पूर्ण कसं जंगल आहे आपल्या इकडं. रस्ता दिसत नाही का काय नाही खाली. वर भ्या हरवला की परत भेटणार नाही कधीच. कोकणची करवंद बघा कशी काळी भोर आहेत जंगलात. आता जाताना काढू आम्ही. पहिलं आंब्यांचं टार्गेट आहे आमचं. मित्रांनो, याआधी मी कधीच व्हिडिओ बनवला नाही, फर्स्ट टाईम बनवतोय. बघा तुम्हाला आवडतो का. आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण उत्साह भेटेल नवीन व्हिडिओ बनवायला. आता ऊन असल्यामुळं वरती चढून चढून हैराण व्हायला लागले आता पूर्ण. माझ्याकडे माईक बिक काय नाही, मी साधी मोबाईलवर रेकॉर्डिंग करतोय. ट्राय करतोय व्हिडिओ बनवायचा. बघूया आता कसा बनतोय. तुमच्या आशीर्वादाने झाला चांगला तर लाईक करा. बघूया. भाऊ तर बोलतोय कुणी काढलं नाही. काढलं नसते. हा हे बघा दिसतो आंबे हातालाच आहेत. बघूया आता काढायला जमतात का आम्हाला. आमचे तर नाही ते आंबे, ही गॅरंटी. लोकांचे आंबे आहेत. आम्ही फक्त काढायला आलोय. गावाला आल्यावर काहीतरी काटा अडकला माझ्यात. गावाला आल्यावर काहीतरी कांड करायला लागतो ना. स्वतःचे नाही लागले म्हणून काय आलं, दुसऱ्याचे तर आंबे काढू शकतो आपण. थांब ना, व्हिडिओमध्ये घेतो ना तुला. थांब 2 मिनटं. तुम्हाला झाड दाखवतो आंब्याचं. हे बघा काय भरलाय आंबा. हे तो रायवळी आंबा आहे, हापूस आंबा नाही. साधा पाडला ना बघा भाऊन पिक्का आंबा. भाऊ दाखव याची टेस्ट बघा. आता हा नंतर घरी जाऊन खाऊ आम्ही. एक नंबर गोड आंबा असणार. सॅम्पल आहे रे, अभी पिक्चर बाकी. पिक्चर आम्ही आता दाखवू तुम्हाला पूर्ण. राहू दे आता. ठेवून दे ना. मी चावला पण त्याला. हे बघा आंबे रायवळी आहेत पूर्णपणे, पण आपले आहेत ते. आता सध्या जेवढे आम्हाला जमतील तेवढे आम्ही गोणी भर काढणार आहे. गोणी खांद्यावर घेऊन गप खाली गाडीजवळ. पूर्ण पिकलेत तेवढे सगळे पाडून टाकू हलवून हलवून. झाड तिथं गोणी आहे आमची पिवळ्या कलरची, ती गोणी भरून न्यायची आम्हाला काही करून. आणि इथनं उद्या मुंबईला फरार.
हे पिकलेले आहेत, हे पडले आमच्याकडनं, भाऊ पण गोळा करून आणतोय पडलेले, आणि हे आम्ही झेलून काढलेत. बाकीचे हे पूर्ण झेललेले आंबे आहेत आणि बाकीचे 50 पिशवीत आहेत. तर बघू किती काढलेत ते, आम्ही बसतो आणि तुम्हाला सांगतो नंतर. कुठं दिसला पाहिजे बघा गोणी घेऊन कुठनं. चला आता आम्ही निघालोय चोरी करून लोकांची. भाऊ इकडे पण पिशवी आहे. दोघं जण फुल कुठनं हार असतंय ना भाऊ, हात ना वर ना. बघा आता विसरलेला आहे. आता रस्ता विसरलोय, बघू कुठल्या रस्त्याने जायला भेटते. नाही बोलले तरी 250-300 आंबा काढलेला आहे आम्ही. आता उद्या घेऊन जायचं मुंबईला. पण तासाभरामध्ये दिवसभर असतो पूर्ण. दिवसभर असतं तर आंबा तर आंब्यावर झाडच ठेवलेलं नसतं पूर्ण. आंब्यावर झाड नाही, झाडावर आंबे नसते ठेवले. तेच आता बोलायला पण जमत नाही, थकलेलं पूर्ण. रस्ता बघा कसा आहे खाली उतरायला. याच्यातनं उतरायचं आता, एवढे वजन घेऊन पूर्ण आम्हाला दोघांना. डागन गावाला डाग बोलतात. गाडी आणली आम्ही, खाली गाडी लावलेली पार्किंग रस्त्यावर लावून ठेवली. आता जिथनं रस्ता दिसतोय तिकडनं जायचं आपलं गप हळू हळू हळू. हे बघा वनवा लावला असेल कोणीतरी, त्यामुळे ते भाऊ झाले. वनवा लागत नाही, लोक लावून टाकतात. करवंत पण काढायची होती पण आता काळोख पडत आलाय. करवंत दाखवले हा काय आळू जर आणते पूर्ण. आळू कुठे आहेत पण तिथं आता. एक झाड त्याच्या खाली 3-4 झाड आहेत, तिथं आळू भेटतात आपल्याला तिकडं. हा ते बघतात. तुम्हाला आळू माहीत आहेत का नाही मला माहीत नाही, पण आळू भेटतात. आता कुणाला आळू माहिती आहेत त्यांनी मला सांगा, मला माहिती आहेत म्हणून. त्या कोपऱ्याला आळूची झाड आहेत. टाइम झाला आता काळोख होत आलाय, त्यामुळे आम्ही पण खाली उतरतोय गप आता शांतपणे. 12 महिन्यानंतर परत रिटर्न. परत आता आम्ही मुंबईला कधी येऊ, उद्या मुंबईला जाऊ, परत 12-13 तारखेला आम्ही गावाला येणार आहे परत. तेव्हा बाकीचं राहिलेलं सगळं उचलून यायचं आहे आम्हाला, कारण इकडची लोक घाबरतात वर रानात यायला. आणि आम्ही दोघंच वाघ आहे या जंगलातले, जे कुठं पण आम्हाला घुसायला सांगा आम्ही घुसू. होळीच्या टायमाला आम्ही काही ठेवत नाही. आता दिवसा उद्या होळीला तर आम्ही रात्रीची चोरी करतो, लाकडं बिकडं काय ठेवत नाही लोकांची. आता पूर्ण दिवस पडला आहे उजेडामध्ये. महाकाली मंदिर दिसतं बघ तिकडे, म्हणजे व्यायामामध्ये गेलं त्याला माहिती नाही. महाकाली मंदिरचा गेट दिसतो बघ तिकडे. ते लई लांब आहे, कॅमेरा एवढा नाही ना आपला. तर आयफोन आहे तर काय बघू, जेवढा दिसेल तेवढं दिसेल लोकांना. लोकांना आवडलं बस आपल्या करामती. हा माझा जिगरी यार आहे, बचपन का यार. आणि आम्ही दोघं जिकडे असू तिकडे कंदाल उठणारच उठणार. ज्या ठिकाणी आम्ही दोघं जाऊ त्यांचे अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून आल्याशिवाय आम्ही राहत नाही. तो पण मुंबईला असतो, मी पण मुंबईला. मी फक्त गावाला आलोय समजलं तर रात्री गाडी पकडून तो डायरेक्ट शिरगावला पोचला इकडं गावी. मुंबई तो कामाला पुण्याला होता, साईडवर सुट्टी टाकला, 1 दिवसाची डायरेक्ट गावी आलाय. तो पण जाईल उद्या, मी पण उद्या. परत 12-13 तारखेला रिटर्न येणार आम्ही. तर गावच्या घराचं पण काम करायचं आहे, बघू आता कसं काय होतंय. त्याच्यासाठी आता कंटिन्यू येणं जाणं राहणार गावाला. तुम्हाला घर तर मी बांधल्यानंतरच दाखवीन, जरा घराची कंडिशन नाही आहे नीट दाखवण्यासारखी कॅमेऱ्यात. आणि आज काय तर फर्स्ट टाईम मी असा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ कधी बनवत नाही मी, मांजराचे व्हिडिओ टाकतो सारखे, मांजराचे किंवा होळीचे पालखीचे. बघू आता, हा तर बोलतोय 10 किंवा 9ला ये. माझा रिलीवर येणार आहे सुट्टी टाकून, तो 8-9ला. जर तो आला तर मी नक्कीच येईन. मग गाडी घेऊन मी ट्रेनने येतच नाही, तुला माहिती आहे आता सध्या. ट्रेनची मजा नाही, बाईकची मजा येते यायला, ट्रेननी नाही येते. आपलं कुठं पण
कुठं पण थांबा, कसं पण या, मनाली येईल तिथं थांबा, नाश्ता करा, मजा करत गावी यायचं. ट्रेनने यायचं बोलल्यावर होती कोकण रेल्वे, आता भैया लोकांची ट्रेन झाली, फक्त नावाला कोकण रेल्वे राहिली ती. अख्खे भैया लोक सगळे पूर्ण पूर्ण काटा आहे, पूर्ण काटा आहे आईच्या गावात. अरे भाऊ नशीब. हा बोल. हा तमिळनाडूला हा आपण कल्याण खातो, आपल्या गावातला कल्याणला हा तुम्हाला 7 रुपयाला घ्यायला. इकडच्यानं महाग आलाय आंब्यांचं. 7 रुपयाला हम्म. सेम 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 चव. इथं आता हापूस आंबा आमच्या इथं, आपल्या इथं 2400 रुपये शेकडा चालू आहे काहीतरी, 7 रुपयाला भेटायचा. आणि तो पण छोटा आंबा आहे. 7 रुपयाला भेटायचा. आमचे तर आंबे काही राहिलेच नाहीत. मी तिच्यानं खाऊन नका झालं कधी 2 महिन्याला तिच्यानं खाल्ली ती. मार मुंबईत जे भेटतात ते काही हापूसच्या नावावर कुठले पण आंबे विकतायत. नाही त्याला मजा नाही, काय मस्त मजा नाही का काय नाही. करून गेले ना खाली वरती, खाली काय खाणार. जाऊ दे ते करवंद, आता गप खाली उतरू. करवंद काय परत येऊ तेव्हा काढू. हा वजन एवढं झालंय ना, आता खाली उतरायची पण ताकद राहिली नाही. नको, पिकलेली करवंद पाहिजे आपल्याला. मधनच चल ना, जिथनं आलो हां तिथनंच. हे बघा इथनं कसे आंबे उतरवतोय आम्ही. पडला असता आता आंबे उतरवताना. आता माझ्याकडे गोणी आहे. लागलं काय? जाऊ दे चल, चोरलेले आंबे, थोडासा मार लागणारच. जरी गोणी घे माझ्याकडची. आता याच्याकडे गोणी देतो. व्हिडिओ दाखवत नाही तुम्हाला, काढता पण येणार नाही व्हिडिओ.